हरिओम. मी सरिता वलके, कोराडी उपासना केंद्र हिंदी. मी 2017 पासून जुळले आणि मला म्हणजे जेव्हापासून जुळले त्यापासून बापूचे म्हणजे असे छोटे मोठे अनुभव भरपूर आले. पण त्यातलाच माझा एक अनुभव म्हणजे माझ्या मुलीचं लग्न जुळलं होतं आणि लग्न जुळून कुंकू लावून ते म्हणजे लग्न तुटलं. म्हणजे त्यांच्याकडून नाही, आमच्याकडूनच म्हणजे मुलीनीच म्हणजे नंतर नकार दिला. म्हणजे काहीतरी आजकाल म्हणजे लग्न जुळले की फोनवर बोलतातच ना, तर माझ्या मुलीला ते जमत नव्हतं आणि माझ्या मुलीने फोन नाही उचलल्यामुळे ते लग्न तुटलं. आता आम्ही मुलीला म्हणत होते की हे लग्न तोडू नको बा, बदनामी होते, कुंकू लावून तुटून राहिलं. माझ्या मुलीने एकच म्हटलं की तुम्ही करू शकता लग्न, पण उद्या काही झालं तर मी घरी येऊन बसले तर मला म्हणायचं नाही, म्हणजे माझ्या मुलीचं म्हणणं. मग आम्ही म्हटलं की नाही, असं जर मुलीचं म्हणणं आहे तर असू द्या, पाहू पुढे. आहे ना बापू आपल्यासोबत. आपण बापूची जेव्हा एवढं आपण बापूला म्हणजे चाहतो आणि बापूची एवढी भक्ती करतो, बापू आपल्याला काही ना काही मार्ग दाखवेलच. आणि आम्ही तिने नाही म्हटलं तर आम्ही ते तुटलो. आणि नंतर मग असंच म्हणजे करता करता नंतर मग 2020मध्ये मग माझ्या मुलीचं दुसरीकडे मग लग्न जुळलं. आणि ते लग्न जुळलं म्हणजे एकदम म्हणजे पहिल्याच म्हणजे याच्यामध्ये बैठकीमध्ये म्हणजे तिला पसंत केला आणि दुसऱ्याच बैठकीमध्ये म्हणजे तिचं लग्न फिक्स झालं. आणि आम्हाला म्हणजे मुलगाही छान मिळाला आणि व्यवस्थित लग्न पण झालं. तेव्हा कोरोनाच होता. आणि त्यानंतर म्हणजे लग्न झालं आणि त्याच्यात 1-1.5 महिन्यानंतर माझ्या घरच्यांना कोरोना झाला. आणि कोरोना झाला आणि म्हणजे खूप झाला तर माझ्या इच्छांना, पण आम्ही भरती नाही केलं बापूच्या कृपेनं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये जागा पण नव्हती आणि आमची तेवढी म्हणजे पाऊत नाही की आम्ही त्यांना म्हणजे प्रायव्हेटमध्ये म्हणजे भरती करून एवढा पैसा खर्च करू शकतो. पण आणि मी म्हणजे तेव्हा म्हणजे बापूचा धावा करत होती आणि आम्ही असं म्हणजे प्रायव्हेट औषध पाणी केलं. रोज म्हणजे त्यांना जे औषधी घ्यायच्या त्या आणल्या, आम्ही दिल्या. आणि मी बापूला म्हणजे रोज सकाळी म्हणजे मला पूजा झाली तेव्हाच नाही, म्हणजे जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा मी गुरुक्षेत्र मंत्र, हनुमान चालीसा म्हणजे हे मी वाचायची. म्हणजे त्यांचं ते कोरोना होईपर्यंत मी वाचलं. आणि माझ्या घरच्यांना म्हणजे एवढा झाला होता का खूपच, म्हणजे जेव्हा त्यांना जी म्हणजे ते त्रास होत होता तर मलाच म्हणजे डोळ्यात आसू येत होते, धारा लागत होत्या. पण बापूच्या कृपेने मला तोही काळ माझा चांगला व्यवस्थित निघाला आणि माझ्या घरचे 10व्या दिवशी नाही तर उठून बसले आणि चांगले झाले. ही बापूचीच कृपा आहे. श्रीराम अहमद.